नमस्कार, मी प्राजक्ता धर्माधिकारी. सकाळचे 6 वाजलेत. एबीपी माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी येते, जाणून घेऊयात. अपघाताची बातमी आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती बोरघाटामध्ये अपघात झालेला आहे. ट्रक पलटी झाल्याने दारूची तस्करी उघड झालेली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती बोरघाटात ट्रक उलटलेला आहे आणि उलटलेल्या ट्रकमधून 40 लाख रुपयांची दारू जप्त झालेली आहे. आशिष घरत आपले प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत. आशिष, काय अधिक माहिती? प्राजक्ता, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर बोरघाटात HOC ब्रिज आहे. या ब्रिज जवळ हा ट्रक पलटी झाला होता. ही घटना ऍक्च्युअली शनिवारची आहे, पण शनिवारी हा ट्रक त्या अवघड वळणावरती त्याचा ताबा गेल्यामुळे हा बाजूच्या खडकावरती आदळून रस्त्यावरती पडला होता आणि त्यानंतर खोपोली पोलिसांनी तो जो ट्रक होता, जो कंटेनर होता, तो कंटेनर पूर्ण बाजूला सारून तो ठेवला होता. पण त्यावेळेस त्या कंटेनर मधून दारू सदृश द्रव पदार्थ त्यातून बाहेर पडल्याने पोलिसांनी त्या संदर्भात उत्पादन शुल्काला पाचारण केलं होतं. आणि काल या संदर्भात जेव्हा उत्पादन शुल्काने संपूर्ण शहानिशा केली त्यावेळेस आढळून आलं की या कंटेनरला एक जो सील लावला होता, तो उत्पादन शुल्काचा जो सील होता तो सील सुद्धा बनावट होता. त्याचबरोबर या कंटेनरमध्ये जवळजवळ 1000 बॉक्सेस आहेत, ज्यामध्ये बॉटल्स आहेत. ही दारू जी आहे, ही दारू विना परवाना, म्हणजे कोणतीही परमिशन नसते. ऑन पेपर जे दाखवलं होतं, ऑन पेपर एक केमिकल असल्याचं दाखवलं गेलं होतं, परंतु यामध्ये ती दारूचे बॉक्स आढळून आलेले आहेत आणि या सगळ्या दारूची किंमत जवळजवळ 40 लाख रुपये असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलेला आहे. प्राजक्ता, आशिष, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.